जय शिवराय, जय शंभूराजे मित्रांनो. तुमचं स्वागत आहे नवीन एका ट्रॅव्हल सिरीजमध्ये. आज आपण अशा एका धबधब्यावर जाणार आहोत जो खूप कमी जणांना माहिती आहे, खूप कमी एक्सप्लोअर करतात तिथे. अशा ठिकाणी आपण जाणार आहोत. तर हा धबधबा कुठे आहे, तिथे कसं पोचायचं आणि काय काय पाहण्यासारखं आहे तिथे, तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण पाहावा लागेल. आणि जवळजवळ आपल्याला इथून नवी मुंबईतून आपल्याला ते अंतर आहे जवळजवळ 75 किलोमीटर, म्हणजे जवळजवळ 2 तासाची रनिंग आहे आपल्याला इथून. तर आता वाजलेत सकाळचे 11:30 वाजले, 12 वाजलेत. तर आपण 12 वाजता इथून निघत आहोत. तर मी पुढे पुढे सांगेनच त्या रस्त्याची वैशिष्ट्ये, तिथे पोचायचं कसं वगैरे. तर चला मंडळी, आपण प्रवासाला सुरुवात करूया. तर मंडळी, आता आपण खालापूर फाट्यावरून आतमध्ये एंट्री घेतली, जो आपल्याला पालीला घेऊन जातो तो रस्त्याला. ह्या रस्त्याला आपण अगोदर पण केलेलेच रस्ते, पण पुन्हा मी दाखवतोय कारण काही खास तुम्हाला आज गोष्टी ऐकायला मिळणार आहेत माझ्यासोबत ह्या ट्रिप करताना. त्यामुळे मी हा रोड आता शूट करतोय परत पुन्हा एकदा, आणि थोडेफार अपडेट्स पण मिळतील. कारण गेल्या काही 10 दिवसापूर्वी इथे भरपूर पाऊस झालेला, त्याच्यामुळे काय काय बदल झाले तिथे, काय काय लोकांचं नुकसान झालं आहे का वगैरे, ते सर्व आपल्याला पाहायला मिळेल. त्यासाठी हा पुन्हा मी रोड शूट करतो आहे. तर आता आपण खालापूर गाव मागे पण सोडले आणि आता इंडस्ट्री दिशेने चाललो आहेत आपण पुढे. आता आपण जो एक्सप्रेस हायवेचा ब्रिज जो वरतून जातो तिथून आपण पुढे आलो आहोत. आता इथून आपण देवनाव्याला जाऊ. आता जवळजवळ आठवडा व्हायला आला, पण पाऊस काय पडलेला नाही अजून, पुन्हा गायब झाला आहे तो, काय पुन्हा आला नाही पाऊस. आय होप सो या आठवड्याच्या काय विकेंडला पुन्हा परत चालू होईल येत्या आठवड्यामध्ये, कारण शेतीसाठी पाऊस महत्त्वाचा आहे. तसेच धरणं पण भरली पाहिजेत. आणि तुमच्या आमच्यासारख्यांना सुद्धा पाऊस हवा आहे, कारण पावसात फिरण्याची मजा वेगळीच असते. बाईक, कार किंवा कसंही ज्या पद्धतीने फिरता येईल त्या पद्धतीने प्रत्येक माणूस पावसातून फिरून आनंद घेण्याचा क्षण पाहत असतो, तो मिळवण्याचा. आता इथून आपण हा जो चढाव चढल्यानंतर लगेच शार्प आपण लेफ्ट टर्न घेणार आहोत. सरळ गेलं तर तुम्ही पेणच्या दिशेने जाता, जो खोपोली पेण हायवे बोलतात तो हाच आहे. आणि आता इथून आपण घेत आहोत शार्प लेफ्ट. काही जण इथून रॉंग साईडने येऊन इथे गाडी टाकतात, तसं करू नका. पुढच्या साईडला सुद्धा एक्झिट आहे, जे तिकडून वरती येतात खोपोली साईडने, त्यांच्यासाठी मी सांगतोय. काही जण हा बघा, समोर जो डिवायडर ना, इथून रॉंग साईडने गाड्या टाकतात, तसं अजिबात करू नका. आता आपल्याला इथून पालीच्या त्या आसपास जिथे आपण चाललो आहे तिथे पोहोचण्यासाठी जवळजवळ 1 तासाची रनिंग आहे आणि 39 किलोमीटरचं हे ट्रिप आहे ही. गाडी बघून समोर. मी आता पेट्रोल पंप शोधत आहे इथे जवळपास कुठे आहे का, कारण आधी गेलेलो तिथे सगळा भोंगळ कारभार चालू होता, त्याच्यामुळे मी काय भरला नाही तिथे, त्या ब्रिजच्या खाली. आणि आता आपण आलो आहोत देवनाव्याच्या इथे. हा जो इथला वडापाव आहे तो कोणी कोणी खाल्ला आहे आणि कोणाकोणाला माहिती आहे त्यांनी नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण
बरेच जण इथे थांबतात हा इथला वडापाव खाण्यासाठी. आणि सध्या जे कोण इथून पुण्याला जाणारे किंवा पश्चिम महाराष्ट्रात जाणारे असतील त्यांनी इथून गाड्या घेऊन जाऊ नये, कारण तामिणी घाट जो पुढे आहे ना तिथे रस्ता पूर्ण खचलेला आहे, वाहून गेला आहे म्हटलं तरी चालेल या जो पाऊस झाला त्याच्यामध्ये. सो त्याच्यामुळे तिथून गाडी घेऊन जाण्याची रिस्क घेऊ नका, ॲटलिस्ट पाऊस संपेपर्यंत तरी. इथे आपण पेट्रोल भरूया इंडियन ऑइलच्या ह्याच्यामध्ये. बरं मंडळी, तुम्हाला आणखीन एक छानशी गुड न्यूज द्यायची आहे मला. आपले 500 सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहेत. एक माइलस्टोन आपण अचीव केला आहे ह्याच्यातला. भले ती अमाऊंट छोटीशी नाही आहे पण खूप स्ट्रगल होता तो अचीव करण्यासाठी. आपल्याला अजून पुढे जायचं आहे, इथेच नाही थांबायचं आहे. पण एक आपण माइलस्टोन अचीव केला त्याच्याबद्दल खूप मोठा आनंद आहे. आणि ही गोष्ट मला तुमच्यासोबत शेअर करायची होती, कारण तुमच्या सपोर्टशिवाय हे होणं शक्यच नव्हतं. तुम्ही इतका सपोर्ट केलात त्यासाठी तुमचे मनपूर्वक आभार. आणि या गाडीने पण खूप साथ दिली. आपण बऱ्याच शूट जे केले ते ह्याच गाडीवरती केलेले आहेत. आपण 2 व्हीलरवर पण केलेत, पण एखाद दुसरा शूट आपण गाडीवर केला आहे 2 व्हीलरवरती. पण 4 व्हीलर आपली प्रत्येक ठिकाणी या गाडीने आपल्याला साथ दिलेली आहे. तर खरंच माझ्यासाठी हा खूप आनंदाचा क्षण होता. 500 सबस्क्रायबर्स पूर्ण झाले. आपण जेव्हा लास्ट टाइम व्हिडिओ अपलोड केलेला करोशीचा देवीचा आपण जो व्हिडिओ अपलोड केला त्याच्यानंतर आपले सबस्क्रायबर्स वाढले भरपूर आणि 500चा आकडा आपण पार केलेला आहे. त्याच्यानंतर बऱ्यापैकी आपले झालेच नाहीत व्हिडिओ. एका ठिकाणी ट्राय केलेले, पण ज्या मंदिराचा मी व्हिडिओ बनवायला गेलेलो ते मंदिर तिथे राहिलंच नव्हतं, कारण डेव्हलपमेंटमुळे ते मंदिर तोडण्यात आलेलं. त्याच्यामुळे तो माझा व्हिडिओ नाही झाला आणि त्यामुळे बरेच दिवसांनी हा व्हिडिओ मी बनवतोय आता. त्याच्यामुळे पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे धन्यवाद. मी आभार मानतोय की तुमच्या सपोर्टमुळेच मी आजपर्यंत इथे वरती आलो आहे एवढा यूट्यूबमध्ये. आणि तुमच्या मित्रपरिवाराला सुद्धा सांगा, काही छान छान मी व्हिडिओ बनवत असतो माहितीपूर्वक, त्याच्यामुळे सबस्क्राईब करायला सांगा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि आपली फॅमिली अशीच वाढवू द्या पूर्ण. रस्ता खूप चांगला आहे हा, पण ह्या रस्त्याला रहदारी पण खूप वाढली आहे. पण पेट्रोल पंप ज्या प्रमाणात पाहिजे होते तितक्या प्रमाणात नाही आहेत, पण लॉंग डिस्टन्सला आहेत. दुसरी गोष्ट, इथे राहण्यासाठी जास्त सोय नाही आहे. म्हणजे लॉज असतील किंवा रेस्टॉरंट्स किंवा म्हणजे चांगल्या पद्धतीचे रेस्टॉरंट्स किंवा राहायच्यासाठी हॉटेल्स वगैरे असे प्रॉपर नाही आहे तिथे. तेवढी फक्त डेव्हलपमेंट झाली तर आणखीन खूप छान होईल, रोजगार मिळेल इथल्या लोकल लोकांना. कारण रहदारी बऱ्यापैकी वाढलेली आहे. तर मंडळी, इथून आता आपल्याला 31 किलोमीटरची रनिंग आहे. 44 मिनटं लागतील. जो गेल्या ह्याच्यात पाऊस झाला आहे त्याच्यामुळे खूप इथं हिरवगार निसर्ग झाला आहे. एकदम मन प्रसन्न झालं इथे आल्यावरती. त्याच्यात हा वळणाचा रस्ता. पाऊस आला लेट, पण जबरदस्त कामगिरी करून गेला तो. बरोबर एका आठवड्यात 1 महिन्याचा पाऊस पडला त्याने. खूप छान हिरवगार झालं निसर्ग. सह्याद्री. गाडी ते सावकाश चालवा, रात्रीची असो वा दिवसाची, कारण वळणाचा रस्ता आहे. आता आपण उबेरखिंडच्या इथं आलो आहेत. तर मंडळी, आता
आता आपलं जेवण झालं आहे. नानोसेच्या इथेच एक हॉटेल आहे अमृतवेल म्हणून, प्युअर व्हेज म्हणून, छान आहे हॉटेल, चव पण चांगली होती. तर आत्ता तिथेच जेवण केलं मी आणि आता इथून पुढे मार्गस्थ झालो आहे. आता वाजले दुपारचे 2:15. जवळजवळ माझं इथे 45 मिनटं गेलीत. हा जवळजवळ रस्ता मंडळ गेल्या आत्ता जो 10 दिवसांपूर्वी पाऊस झाला तेव्हा हा जो एरिया पूर्ण पाण्याखाली होता. बऱ्याच जण दुकानदारांचे ते नुकसान झाले, काही जणांच्या गाड्या वाहून गेल्या, ट्रकच्या ट्रक अक्षरशः इथून वाहून गेलेले दिसलेले. तर या गावांना पण भरपूर पुराचा फटका पडलेला. त्यासोबतच नागोठणे, जांभूळपाडा वगैरे त्या साईडला सुद्धा बरेच सारे सिलेंडर वाहून गेलेले. आपण आता परळी गावात पोचलो आहे. तर मंडळी आपण असं म्हणू शकतो की जे पाली गाव आहे सुधागड पाली ते वसला आहे आंबा नदीच्या काठावर. पण तुम्हाला माहिती आहे का ही आंबा नदी कुठून कशी येते, वाहत येते? तर ही आंबा नदी खोपोली आणि लोणावळा हा जो घाटमाता आहे, बोरघाट आहे, त्याच्या 554 मीटर उंचावरून ही नदी तिथून वाहत येते. तिचा उगमस्थान तिथे आहे. तिथून ती खोपोली परिसर, सुधागड पाली, त्याच्यानंतर नागोठणे, धरमतर आणि मग ती रेवसला जाऊन समुद्राला मिळते. ही जी नदी आहे हिचं किलोमीटर अंतर आहे, लांबी आहे ती आहे 78 किलोमीटर. पण त्याच्यातले 45 किलोमीटर हे जलवाहतुकी मार्गीचा म्हणून तिला घोषित करण्यात आलेलं आहे. पूर्वी नागोठणे ते धरमतर हे अंतर म्हणजे गावातून प्रवास करण्यासाठी याचा जलवाहतुकीचा ह्या नदीचा वापर केला जायचा. आणि आजही ही नदी आपल्या देशाच्या ह्याच्यामध्ये 10व्या स्थानावर आहे जलवाहतुकीसाठी म्हणून. म्हणजे भले ती मालवाहतूक असेल, म्हणजे छोटे छोटे गावातली मालवाहतूक असेल किंवा पर्यटन किंवा गावातली माणसं इकडून तिकडे त्या गावात नेण्यासाठी या नदीचा आजही वापर केला जातो. आणि या नदीला 2 उपनद्या आहेत. ती म्हणजे एक निवळी नदी आणि दुसरी आहे शहापूर नदी. या 2 याच्या प्रमुख उपनद्या आहेत. आणि रायगड जिल्ह्यामध्ये ही नदी प्रमुख म्हणून मानली जाते. तर ह्या नदीचा ही माहिती ऐकून तुम्हाला कसं वाटलं आणि तुम्हाला यात माहिती होतं का किंवा अजून काही याबद्दल माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आणि म्हणूनच सांगतो, अशा माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या नातेवाईकांना, मित्रपरिवाराला माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सांगा. म्हणजे अशाच नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर मंडळी आपण आता पालीमध्ये आलो आहोत आणि पालीच्या गणपती मंदिराच्या इकडे रस्ता तो न घेता आपल्याला जो राईटने रस्ता पुढे वाकळण फाट्याला नेतो ना त्या रस्त्याला वळायचं आहे. आणि इथून जवळजवळ 700 मीटरवरती तुम्हाला टर्न घ्यायचा आहे. आणि आपण इथून आता 9 मिनिटात पोचणार आहोत. तर ज्या धबधब्यावर आपण आता जाणार आहोत तो ॲक्च्युली आता चालू आहे की नाही माहिती नाही आहे, कारण आता बरेच दिवस पाऊस पण नाही. तर एक जाऊन पाहूया आपण. तुम्हाला लोकेशन तर दाखवून देतो. तुम्ही जर पावसात कधी आलात तर तिथे जाऊन एन्जॉय करू शकता. तसा तो सेफ धबधबा आहे. त्या धबधब्याचं नाव आहे विठ्ठलवाडी वॉटरफॉल. हे जे विठ्ठलवाडी आहे ते सुधागड पालीच्या ह्याच्यातलं आहे विठ्ठलवाडी वॉटरफॉल. आणि हा जो समोर तुम्हाला रस्ता दिसतोय बघा, इथे लिहिलेलं आहे उंबेरे खिंड किंवा वाकण फाटा सरळलेला आहे. तर या उन्हेरे कुंडाच्या इथून आपल्याला राईट टर्न हा घ्यायचा आहे. तर इथून जवळजवळ आतमध्ये 5 किलोमीटरची रनिंग आहे. इथून तुम्ही उद्धर-रामेश्वरला सुद्धा जाऊ शकता.
रस्ता खूप छान आहे मित्रांनो, खूप छान आहे. फक्त वळणावळणाचा रस्ता आहे पण खूप छान आहे. फक्त ना गुगल मॅप जेव्हा वापरून तुम्ही येता ना इथे, तर तो इथे तुम्हाला टर्न घ्यायला सांगेल. तर इथे टर्न वगैरे काही घ्यायचा नाही आहे, तुम्हाला सरळ जायचं आहे. करंज घरला वगैरे काही जायचं नाही, तुम्ही काहीच गरज नाही आहे, स्ट्रेट जायचं सरळ. आणि मग तुम्हाला इथे समोरच वॉटरफॉल दिसेल बघा. हा बघा, एवढ्या वरती जायची काहीच गरज नाही आहे. आपण आता तिथे गाडी पार्क केली. आता इथून असे आपण चालत आलो आणि तिथे समोर ना विठ्ठलवाडी म्हणून गावाचं नाव आहे. तिथे समोर विठ्ठलवाडी गावाचं नाव आहे, तिथेच गाडी पार्क करा आणि इथे सरळ या. गुगल मॅप सांगेल तुम्हाला वरती जा, तो घाट चढून तिथे जाऊ नका, काही नाही आहे तिथे. गुगल मॅप चुकवतो, तुम्ही सरळ सरळ रस्त्याने पुढे या. रस्त्याला लागूनच समोर हा धबधबा तुम्हाला दिसेल. इथे आल्यावरती ना मेन म्हणजे कचरा करू नका. तुम्हाला दाखवतो मी. हे बघा इथे काय कचरा केला, हे बघा. हे असली घाण अजिबात करू नका. आणि असं करायचं असेल तर तुम्ही दुसरीकडे कुठली तरी जागा शोधा, पण ही निसर्गाची जागा खराब करू नका. मला एवढंच सांगायचं आहे. एवढं निसर्गाने छान छान बनवून दिलं आपल्याला, आपल्यासाठी, आणि आपण काय करतोय तर हे बघा ती घाण. इथे ट्रायपॉडवरती मी शूटला ठेवला आहे, DJ आहे.
तर मंडळी, आपण आता दर्शन घेतलंय बल्लाळेश्वर मंदिराचं पालीच्या इथे येऊन धबधब्यावरून. आणि गर्दी पण नव्हती, लगेच दर्शन झालं आणि खूप छान आतमध्ये गाभाऱ्यात 2 मिनटं थांबायलाही मिळालं आणि दर्शन झालं. आणि आता आपण करत आहोत परतीचा प्रवास. पण दर्शन घेताना एक गोष्ट लक्षात आली, आपल्याकडे जरा पाणी वाढलं किंवा काही आपत्ती आली तर आपण लगेच बोंबाबोंब करतो, पण तसंच या गेल्या आठवड्यात जो पाऊस झाला त्याप्रमाणे या मंदिरात सुद्धा पाणी भरलं होतं. तेव्हा देवाला किती वाईट वाटलं असेल की मी इतका देव असून सुद्धा माझ्या मंदिरात पाणी आलं. नक्की विचार करा आणि काय तुम्हाला वाटतं ह्याच्याबद्दल मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर हा व्हिडिओ आता आपण इथेच थांबवत आहोत. हा व्हिडिओ कसा वाटला आणि त्याचबरोबर अंबा नदीची माहिती तुम्हाला कशी वाटली आणि हा धबधबा कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. भेटूया पुढील एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. आणि हा व्हिडिओ जर आवडला असल्यास तुम्ही प्रत्येक तुमच्या मित्रपरिवारासोबत, फॅमिली मेंबरसोबत हा नक्की शेअर करा. आणि या पावसाळ्यात इथे फिरायला या. फक्त सेफमध्ये मजा मस्ती करा, बस बाकी काही नाही. आणि स्वतःची काळजी घ्या, सेफ ड्रायव्हिंग करा. आणि पुन्हा एकदा आपण 500 सबस्क्रायबर पूर्ण केल्याबद्दल तुमचे मनापासून मी तुमचे आभार मानतो. आपल्याला अजून पुढे फॅमिली वाढवायची आहे, तर तुम्ही मला मदत करणार याच्याबद्दल मला नक्कीच खात्री आहे. तर तुमचा जास्त वेळ न घेता आता हा व्हिडिओ इथे थांबवत आहोत. भेटूया पुढील एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, सेफ ड्रायव्हिंग करा आणि पावसामध्ये आनंद घेताना काळजीपूर्वक घ्या. चला, बाय.